ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या खून प्रकरणात डॉक्टर वीरेंद्र तावडे याचा सहभाग असल्याचे पुरावे विशेष तपास पथकाला मिळाले होते। तेव्हा संशयित तावडे हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणी सीबीआयच्या अटकेत होता। एसआयटीनं सप्टेंबर 2016 मध्ये सीबीआयकडून तावडे याचा ताबा घेतला होता। पानसरे यांच्या खुनाचा कट रचण्यापासून हल्लेखोरांना प्रशिक्षण देणं, त्यांना शस्त्र आणि वाहन पुरवण्याचं काम तावडे यानं केल्याचा दावा पोलिसांनी केला होता। दरम्यान तावडेच्या वकिलांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता। त्यानुसार त्याला जानेवारी 2018 मध्ये जामीन मंजूर झाला होता। यावर आक्षेप घेत विशेष सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मात्र मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित प्रकरण जिल्हा न्यायालयात चालवून त्यावर निर्णय व्हावा असे निर्देश दिले होते। त्यानुसार विशेष सरकारी वकिलांनी डॉक्टर तावडे याचा जामीन रद्द करण्याची विनंती जिल्हा न्यायालयाकडे केली होती। या प्रकरणात दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांनी संशयित तावडे याचा जामीन रद्द केलाय। तावडे याला तातडीनं ताब्यात घेण्याचा आदेश एटीएसला देण्यात आल्याची माहिती सरकारी वकील ॲडव्होकेट शिवाजीराव राणे यांनी दिली आहे। पूर्वी जे तावडेंचा जामीन झालेला होता तो सुरुवातीला अटक झाल्यानंतर प्राथमिक तपासामध्ये ज्या गोष्टी आलेल्या होत्या त्या गोष्टींचा विचार करून त्यांना जामीन मंजूर झालेला होता। त्यानंतर त्या आदेशाच्या विरुद्ध सरकार पक्षातर्फे आम्ही मुंबई उच्च न्यायालयात गेलेलो होतो। मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुरवणी दोषारोपपत्र जे आपल्याकडे आलेले आहेत नंतरचे तपास केला त्यामध्ये तावडेंच्या विरुद्ध भक्कम पुरावा आहे असं आपण सांगितलं की उच्च न्यायालयाने खालील कोर्टात जाऊन का असेल ते तुमचं म्हणणं मांडावं असं म्हटलं तर उच्च न्यायालयात याचिका आपण काढून घेतलेली होती आणि कोल्हापूरच्या पुन्हा सत्र न्यायालयामध्ये हा मी जामीन रद्द व्हावा म्हणून अर्ज दाखल केलेला होता। याच्यामध्ये एकूण 5 दोषारोपपत्र पाठवलेले। पुरवणी दोषारोपपत्र ज्यावेळेला पाठवली त्यामध्ये तपास अधिकाऱ्यांना डॉक्टर वीरेंद्र तावडे यांच्या विरोधात भक्कम पुरावा उपलब्ध झाला असं आलेलं आहे। तपासामध्ये अनेक गोष्टी निदर्शनाला आल्या की पानसरेंचा खून ज्या दिवशी झाला त्याच्या दिवसाच्या आसपासच्या दिवसामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडेंचं वास्तव कोल्हापूरमध्ये होतं। त्याचप्रमाणे त्यांनी बेळगावमध्ये सुद्धा काही मीटिंग घेतलेल्या होत्या। बॉम्बस्फोट ट्रेनिंग सुद्धा त्यांनी दिलेलं होतं काही आरोपींना। हत्यार बनवणे किंवा हत्यार बनवण्यासाठी काय काय करावं ह्या सुद्धा ते ट्रेनिंग दिलेलं होतं। अशा अनेक बैठका घेतल्या आणि कट रचण्याबद्दलचा जो पुरावा होता तो भक्कम पुरावा डॉक्टर वीरेंद्र तावडे यांच्या विरोधात निष्पन्न झालेला होता आणि त्याप्रमाणे पुरवणी दोषारोपपत्राप्रमाणे त्याप्रमाणे पुरावा सादर झालेला होता। या संपूर्ण पुराव्याच्या आधारावर पुरवणी दोषारोपपत्राच्या आधारावर त्यांचा जामीन रद्द करावा म्हणून आपण कोल्हापूर येथील सत्र न्यायालयामध्ये एक अर्ज दाखल केलेला होता। त्याची सुनावणी न्यायमूर्ती एस तांबे जे जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर झालेली होती। आपण सरकार पक्षातर्फे आपला युक्तिवादी तसा जोरदार करण्यात आलेला होता आणि मागील 4 तारखांना त्या जामिनाच्या रद्द होण्याच्या अर्जावर युक्तिवाद दोन्ही बाजूने चाललेला होता। आज ती पुढील आदेशासाठी तारीख नेमलेली होती आणि आज मेहरबान कोर्टाने त्यांचा जामीन रद्द करून तात्काळ त्यांना एटीएसच्या ताब्यात घ्यावं असे आदेश केले आणि त्याप्रमाणे त्यांचे बेल बॉन्ड्स आणि रद्द करून आरोपीला आज एटीएसनं ताब्यात घेतलं आणि ती चौकशी पूर्ण केल्यानंतर त्यांची आरोपी नंबर 2ची जेलमध्ये रवानगी करण्यात आली।